रेशन के अनाज की कालाबाजारी का एक मामला नागपुर के मेकोसाबाद से सामने आया है। मेकोसाबाद के नजुल कॉलोनी में रेशन के अनाज की कालाबाजारी का पता चलते ही अन्न और पुरवठा प्रशासन और क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम ने कार्रवाई कर कुल 1,16,000 का माल बरामद किया। यह कारोबार करने वाला स्वप्निल उर्फ बबलू नारनवरे को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। क्या यह रेशन का ही अनाज है और इसका कारोबार कैसे होता था, इस संबंध में पुलिस आगे की जांच कर रही है। मेकोसाबाद येथे नजुल प्लॉट कॉलनी आहे जरीपटका हद्दीत। त्या ठिकाणी इसम नामे स्वप्नील उर्फ बबलू अविनाश नारनवरे राहणार लुंबिनी नगर झोपडपट्टी याने रेशनिंगचा गहू व तांदूळ काळाबाजारी करून सदर ठिकाणी जमा करून ठेवला असल्याबाबतची माहिती प्राप्त झालेली होती। सदर माहितीच्या आधारे सदर ठिकाणी प्लॉट नंबर 33 नजुल कॉलनी बेजनबाग जरीपटका या ठिकाणी छापा कारवाई करून सदर ठिकाणाहून एकूण 1326 किलोग्रॅम गहू व 3080 किलोग्रॅम तांदूळ असा एकूण 1,16,898 रुपयेचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात अन्न व पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत सदर ठिकाणी मिळून आलेला माल जो आहे तो रेशनिंगचाच आहे काय याबाबत अभिप्राय घेऊन पुढील कारवाई करीत आहोत। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या बातमीच्या आधारावर करण्यात आलेली आहे। सदर कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकातील अधिकारी अंमलदारांनी केलेली आहे। स्वप्नील नारनवरे याने सदरचे घर हे मागील 8 महिन्यापासून भाड्याने घेतलेले आहे व सदर ठिकाणी स्वप्नील नारनवरे, त्याचा मुलगा स्वरूप नारनवरे, जीवन बागडे व अन्य किसम असे 4 जण जे आहेत सदर ठिकाणी मिळून आलेले होते। सदर प्रकरणात अन्न व पुरवठा अधिकारी यांच्या मार्फतीने अभिप्राय घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।